हाय तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. नमस्कार श्रोते हो. आजच्या कोकण दर्शन या कार्यक्रमात मी वंदना मुसळे आणि मी सोनाली सावंत तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रत्नागिरी समुद्र, सह्याद्री आणि इतिहास यांचा सुंदर संगम लाभलेली भूमी. म्हणूनच रत्नागिरीला भेट देणारा प्रत्येक पर्यटक इथल्या निसर्गाबरोबरच इथल्या सागरी जीवनाचा आणि इतिहासाचाही अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. आजच्या कोकण दर्शनमध्ये आज आपण भेट देणार आहोत रत्नागिरी शहराजवळच्या 3 वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना. मिरकरवाडा मत्स्यबंदर, सागरी मत्स्यालय आणि इतिहासाची साक्ष देणारा रत्नदुर्ग किल्ला. श्रोते हो, रत्नागिरी शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेलं मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्रातलं अत्यंत महत्त्वाच्या मत्स्यबंदरांपैकी एक आहे. राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी मासळी बाजारपेठ म्हणून या बंदराची ओळख आहे. श्रोते हो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीचे प्राध्यापक डॉक्टर सुहास वासावे यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत याच मिरकरवाडा बंदराविषयी. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर 898 किलोमीटर लांबीची किनारपट्टी अभिमानानं मिरवणारा महाराष्ट्र सागरी मासेमारीत अग्रेसर आहे. महाराष्ट्रात पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे 7 सागरी जिल्हे आहेत. महाराष्ट्रात ससून डॉक आणि मिरकरवाडा ही 2 महत्त्वाची बंदरं आहेत. रत्नागिरी शहराच्या पश्चिम दिशेला असलेलं मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं बंदर म्हणून ओळखलं जातं. सन 1977 साली शासनानं मंजूर केलेलं हे बंदर सन 1986 साली पूर्णत्वास गेलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मासे उतरवणुकीसाठी व्यापारी बंदर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 10.84 हेक्टर एवढं क्षेत्र व्यापलेल्या या बंदरात 4 जेटी म्हणजेच मासेमारी नौका उभ्या करण्यासाठी धक्के बांधलेले असून आजच्या घडीला मिरकरवाडा बंदरात मासे उतरवणुकीसाठी 439 मासेमारी नौका शासनाकडे नोंदणी केलेल्या आहेत. त्यात परसीम, ट्रॉलर, गिलनेट या प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणाऱ्या नौकांचा समावेश आहे. या नौका 1 दिवस, 2 किंवा 5 दिवस किंवा 10 किंवा 15 दिवस असे समुद्रात मासेमारी करून विविध प्रकारचे मासे पकडून किनाऱ्यावर आणतात. त्यात सुरमई, पापलेट, सरंगा, मोळसा, घोळ, दाढा, ढोमा, माकुळ, शिंगटी, कोळंबी, बांगडा, सौंदाळा, बोंबी, बळा, कर्ली, लेप, गेदर, तोळ, खेकडे अशा अनेक प्रकारच्या माशांचा समावेश असतो. पहाटेचा काळ उजाडण्यापूर्वीच इथे कामाची लगबग सुरू होते. समुद्रात गेलेल्या मासेमारी नौका आणि ट्रॉलर्स एका मागोमाग किनाऱ्यावर इथे दाखल होतात. ताज्या मासळीने भरलेल्या टोपल्या उतरवल्या जातात आणि काही क्षणातच लिलावाची गडबडही सुरू होते. मासळीच्या लिलावाचा वेग, व्यापाऱ्यांची लगबग, जाळ्यांची दुरुस्ती करणारे कोळी बांधव, समुद्राकडे निघालेल्या रंगीबेरंगी होड्या आणि बंदरावरचं सततचं चैतन्य, हे सगळं बघताना कोकणातली सागरी अर्थव्यवस्था कशी असेल त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मिरकरवाडा बंदरात आणलेल्या माशांची निर्यातक्षम आणि स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी योग्य अशा 2 गटात विभागणी केली जाते. त्यातील निर्यात योग्य मासे थेट मत्स्य प्रक्रिया कारखान्यात पाठवले जातात, तर स्थानिक बाजारात विक्रीसाठी असलेल्या माशांचा लिलाव केला जातो. माशांचा लिलाव अनुभवण्यासाठी मत्स्य अभ्यासक, आर्थिक विश्लेषक, व्यावसायिक आणि पर्यटक देखील अनेकदा उपस्थित असतात. अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर विविध चवीचे मासे खरेदी करून घेऊन जातात. श्रोते हो, मिरकरवाडा हे केवळ मासळीच्या खरेदी विक्रीचं ठिकाण नाही, तर हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचं एक प्रमुख केंद्र आहे. समुद्राशी मैत्री करून आयुष्य घडवणाऱ्या कोळी समाजाचं कष्टमय आणि धाडसी जीवन इथे अगदी जवळून अनुभवता येतं.
मिरकरवाडा बंदर हे पावसाळ्यात मात्र शांत असतं. शासनाने महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 अन्वये पावसाळ्यात यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. पूर्वी ही मासेमारी बंदी 1 जून ते 31 जुलै अशी 61 दिवसांची होती, तर नुकताच शासनानं हा बंदी कालावधी 1 जून ते 15 ऑगस्ट असा केला असून 61 दिवसाऐवजी हा बंदी कालावधी आता 76 दिवसांचा झाला आहे. शासनाच्या दूरदृष्टीमुळे मिरकरवाडा बंदर हे आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असून येत्या काळात मच्छीमार बांधवांसाठी उपयुक्त सोयीसुविधा, मासेमारीकरता आवश्यक साधनसामुग्री या बाबीवर भर देण्यात येणार आहे, जेणेकरून मिरकरवाडा बंदरातून होणारी मासेमारी अधिक कार्यक्षम होईल आणि मत्स्य पर्यटनात सुद्धा वाढ होईल. सकाळी 7 ते 10 या वेळेत इथे सर्वाधिक वर्दळ असते. त्यामुळे पर्यटकांनी या वेळेत भेट दिली तर या बंदराचं खरं रूप सगळ्यांनाच अनुभवायला मिळतं. मात्र बंदर परिसरात फिरताना सुरक्षिततेचे नियम पाळणं अधिक आवश्यक आहे. कामात व्यस्त असलेल्या मच्छीमारांना अडथळा होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. लिलावाच्या जागेत अनावश्यक गर्दी आपण करू नये आणि स्वच्छतेचं भानसुद्धा आपण नक्कीच ठेवायला हवं. याच मासेमारी व्यवसायाविषयी आता आपण जाणून घेऊया स्थानिक मच्छीमार मुअज्जम सोलकर यांच्याकडून. माझं नाव अब्दुल हमीद सोलकर, उर्दू शाळेच्या पाठीमागे राहतो कडलामध्ये. मी मासेमारी म्हणजे माझं बचपन तर इथेच झालेलं आहे. मी 15-20 वर्ष करतोय मासेमारी. आम्ही पारंपरिक मच्छीमारी आहे. संध्याकाळ झाली की आम्ही जाळा पाण्यामध्ये टाकतो आणि जाळा टाकल्याच्या नंतर आम्ही मग रात्रीचे 1-2 वाजता जाळी ओढायला घेतो आणि आम्हाला दिवस होतो ओढेपर्यंत. कधी हवामान चेंजिंग झाला की मग लाटा चिकर मोठे मोठे यायला लागतात. मग त्याच्यामुळे आपली काही वेळेला जाळा सुद्धा आम्हाला म्हणजे रिस्क घेऊन टाकायची सुद्धा लागतात. वादळामुळे जरा धोकेदायक आम्हाला काम करायचं लागतं, पण काय पोटासाठी रिस्क घेऊन द्यायला लागतो ना, ते असं होतं. जेवढं स्वच्छ मासा येईल ना तेवढी प्रयत्न करतो की स्वच्छ आणायचं, एकदम फ्रेश मध्ये आणायचं. त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे, जास्त दिवस पण आम्ही राहू नाही शकत. एक वन डे मारला, 1 दिवसाचा माल लवकर आला तर चांगला फ्रेश मध्ये असतो. 2 दिवसांनी आलो तरी पण फ्रेश मध्ये असतो. म्हणून आम्ही 2-3 दिवसाची ट्रिप मारतो. बाहेर गेलो तर जास्त दिवस हप्ताभर असं राहत नाही आम्ही तिथे. पहिला मासा चिकार भेटायचा. आम्ही 10 नाटिकल बाहेर गेलो की तिथे मासे भेटायचे आम्हाला. पण आज हे समुद्रामध्ये आहे ना, चिकारचं म्हणजे पोर्टेशन चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे मासा आहे ना काय होतो आता तरी येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला रिस्क घेऊन आहे ना, रिस्क घेऊन बाहेर जायचा लागतो, बराचसा बाहेर जायचा लागतो, तेव्हा ते मासे भेटतात. श्रोतेहो, मिरकरवाड्यापासून पुढे गेल्यावर समुद्राच्या सानिध्यात आणखी एक आकर्षण पर्यटकांची वाट पाहत असतं. ते म्हणजे सागरी मत्स्यालय, ज्याला मरीन फिश म्युझियम म्हणूनही ओळखलं जातं. श्रोतेहो, या मत्स्यालयात समुद्रातले विविध प्रकारचे दुर्मिळ जलचर जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतात. श्रोतेहो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगाव रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्राध्यापक डॉक्टर केतन कुमार चौधरी यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत मत्स्यालयाविषयी. रत्नागिरीमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि सर्वांना आकर्षित करणारं पर्यटन स्थळ म्हणजे मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय. हे मत्स्यालय आणि मत्स्य संग्रहालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राची स्थापना
1958 साली झाली आणि तेव्हापासून हे मत्स्यालय आणि संग्रहालय आहे. या मत्स्यालयामध्ये आणि संग्रहालयामध्ये किनारपट्टीवरती मिळणारी सर्व प्रकारचे मासे, प्राणी त्यामध्ये बघायला मिळतात. या मत्स्यालयाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे असलेला देवमाशाचा सांगाडा. 1984 साली गणपतीपुळ्याच्या किनारपट्टीला लागलेला हा देवमासा शास्त्रीयरित्या संरक्षित करण्यात आला आणि त्याचा जो सांगाडा आहे तो प्रदर्शनाकरता ठेवण्यात आलेला आहे आणि याचा उपयोग BSc झूलॉजी, MSc झूलॉजी तसंच शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता होत आहे. श्रोतेहो, इथे भेट दिल्यानंतर हे सगळे सागरी जीव बघताना समुद्राखालच्या त्या अद्भुत विश्वाची आपल्याला ओळख होते. या मत्स्यालयाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तब्बल 55 फूट लांबीचा आणि सुमारे 5000 किलो वजनाचा देवमाशाचा म्हणजेच ब्ल्यू व्हेलचा महाकाय असा सांगाडा. एवढ्या प्रचंड सागरी जीवाची कल्पना प्रत्यक्ष हा सांगाडा पाहिल्यावरच आपल्याला येते. त्यामुळे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सागरी जैवविविधतेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठीच हे ठिकाण अत्यंत माहितीपूर्ण असं ठरतं. मत्स्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत मासे हे आपण ठेवलेले आहेत. त्यामध्ये 23 टाक्या ज्या आहेत त्या गोड्या पाण्यातील माशाच्या आहेत. 27 टाक्या या समुद्रातील तसेच खाडीतील रंगीत माशांच्या आहेत. समुद्रातील जे रंगीत मासे आहे ते अतिशय आकर्षक असतात. त्यामध्ये हेनिओकस मासा, लायन फिश, सी हॉर्स यासारखे मासे आपल्याला या मत्स्यालयामध्ये आणि मत्स्य संग्रहालयामध्ये बघायला मिळतील. लहान मुलांसाठी हे मत्स्यालय अतिशय आकर्षक याकरता आहे कारण वेगवेगळ्या प्रकारची मासे आपल्याला बघायला मिळतील. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथून विद्यार्थी सहलीकरता रत्नागिरीला येतात. त्यावेळेला हे मत्स्यालय त्याचं एक मुख्य आकर्षण असतं. पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये असते. पर्यटकांनी या मत्स्यालयाला जरूर भेट द्यावी. याचं कारण संपूर्ण किनारपट्टीवरती समुद्रातील मत्स्यालय आपल्याला फक्त रत्नागिरी येथे बघायला मिळतं. त्याबरोबरच याची संपूर्ण माहिती जी आहे तीही आपल्याला या मत्स्यालयामध्ये दिली जाते आणि त्यामुळे फक्त पर्यटनच नाही, एक चांगला अभ्याससुद्धा विद्यार्थ्यांचा सागरी परिसंस्थेच्या संदर्भात होत असतो आणि म्हणून मत्स्यालयाला सर्व पर्यटकांनी भेट द्यावी. धन्यवाद. या मत्स्यालयात विविध माशांच्या जाती, त्यांची वैशिष्ट्य आणि समुद्री परिसंस्थेची माहिती अगदी सोप्या पद्धतीने मांडलेली आहे. त्यामुळे ही केवळ पर्यटन स्थळाची भेट न राहता एका ज्ञानाचीही सफर ठरते. समुद्रातल्या जीवसृष्टीची ओळख करून घेतल्यानंतर आता आपण वळणार आहोत रत्नागिरीच्या वैभवशाली इतिहासाकडे. श्रोतेहो, समुद्र किनाऱ्यावरील उंच डोंगरावर दिमाखात उभा असलेला रत्नदुर्ग किल्ला. हा किल्ला रत्नागिरी शहराची ओळख बनून राहिला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा बंदर असल्यामुळे या परिसराला ऐतिहासिक आणि व्यापारी अशा दोन्ही दृष्टीने महत्त्व प्राप्त झालंय. श्रोतेहो, याच रत्नदुर्ग किल्ल्याविषयी बोलतायत संयोगिता सासणे मॅडम. नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला या किल्ल्याविषयी माहिती करून घेणार आहोत. तर हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराच्या पश्चिमेस 1 किलोमीटर अंतरावर समुद्री बेटासारख्या दिसणाऱ्या उंचवट्यावर बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या तीनही बाजू समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या आहेत, म्हणून त्यास जलदुर्ग असंही म्हटलं जातं. तर असा हा किल्ला शिलाहारकालीन कोल्हापूरचा राजा दुसरा भोज याने इसवी सन 1205 मध्ये बांधला असं काही पुरातत्वीय पुराव्यानुसार दिसते. तर अशा या किल्ल्याला इसवी सन 1205 ते 1818 इथपर्यंत बराच मोठा इतिहास आहे. अनेक राजवटींच्या ताब्यात हा किल्ला होता. इसवी सन 1526 ते 1818 पर्यंत याचा इतिहास बघायला गेलो तर त्यामध्ये आदिलशाहचे सरदार, चालुक्य म्हणजे साळुंखे सरदार, रामराव देशमुख, आबाजीराव सावंत, शिवाजी महाराज, मोगल, कान्होजी आंग्रे, सिद्धी सात
शाहू महाराज, पहिला बाजीरावचा मुलगा शमशेर बहादूर, पेशवे आणि सगळ्यात शेवटी 1818ला रत्नागिरीचा देशमुख याने हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात दिलेला होता. असा हा किल्ला 120 एकरात असून याचे महादरवाजा, दीपगृह परिसर, भगवती मंदिर म्हणजेच बाले किल्ला असे एकूण 3 प्रमुख भाग आहेत. महादरवाजा म्हणजे आता आपण जिथून प्रवेश करतो त्या खिंडीतून थोडे चढून गेल्यानंतर लागतो. सद्यस्थितीत हा महादरवाजा दुर्लक्षित आहे, पण पूर्वी याच दरवाजातून प्रवेश होत होता. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीकरता हा दरवाजा बंद करून सद्यस्थितीमधली वाट निर्माण केली. या महादरवाजाच्या इथे हनुमानाचे मंदिर, एक बुरुज, पाण्याच्या 2 टाक्या, तसेच या टाक्यांच्या बाजूने उत्तरेकडे सरळ तटबंदी आहे. पुढे या तटबंदीला लागूनच एक घुमटीवजा मंदिर देखील आढळते. एक पाषाण मूर्ती किंवा पाषाण देवता तिथे असून तिच्या पायाखाली शरभासारखी एक आकृतीही दिसते. किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे दीपगृह परिसर. खिंडीतील रस्त्यावरून सरळ पुढे गेल्यानंतर डावीकडचा छोटा डांबरी चढावाचा रस्ता थेट आपल्याला दीपगृहापर्यंत घेऊन जातो. या रस्त्याच्या डाव्या बाजूला दीपगृहापर्यंत तटबंदी आहे. या डांबरी रस्त्यापासून ते दीपगृहापर्यंत 7 बुरुज आणि भक्कम तटबंदी आहे. आणि आता तिसरा परिसर हा बाले किल्ला किंवा भगवती मंदिराचा परिसर होय. या किल्ल्यावर 11 बुरुज आहेत आणि देवी भगवतीचे मंदिर आहे. नवरात्रात या ठिकाणी देवीचा मोठा उत्सव होतो. या किल्ल्यावर एकूण 3 भुयारी मार्ग आहेत, मात्र आता ते बंद आहेत. पैकी एक भगवती बंदराचा भुयारी मार्ग आता पर्यटकांसाठी खुला केलेला आहे आणि तसेच दुसराही थेट समुद्रात असल्याने तोही भुयारी मार्ग आता खुला केलेला आहे. मात्र पर्यटक येथे एकटे जाऊ शकत नाहीत, तर रत्नागिरी माउंटेनियर्स या संस्थेच्या सहाय्याने तिथे पर्यटकांना जाता येते. असा हा किल्ला एक ऐतिहासिक स्थळ असून पर्यटकांचे आकर्षण आहे. श्रोतेहो, किल्ल्याच्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर शिवकालीन श्री भगवती मंदिर भाविकांचं स्वागत करतं. याच देवळामुळे रत्नदुर्गाला धार्मिक महत्त्वही प्राप्त झालं आहे. संध्याकाळच्या सुमाराला इथून रत्नागिरी शहर, समुद्रकिनारा आणि सूर्यास्ताचं एक विहंगम दृश्य अनुभवणं हा अनेक पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो. किल्ल्यावर जाताना पायथ्याशी असलेलं श्री भागेश्वर मंदिरही आवर्जून पाहावं. मंदिरावरच्या पशुपक्ष्यांची नक्षी, सभोवतालची हिरवाई आणि शांत वातावरण आपलं मन अगदी प्रसन्न करून टाकतं. रत्नागिरीची सफर म्हणजे केवळ पर्यटन नाहीये, तर निसर्ग, इतिहास आणि समुद्राशी जोडलेली एक समृद्ध अशी जीवन संस्कृती अनुभवण्याची संधी आहे. मिरकरवाडा आपल्याला समुद्रावर जगणाऱ्या माणसांची ओळख करून देतो. सागरी मत्स्यालय समुद्राखालच्या अद्भुत विश्वाची आपल्याला माहिती करून देतं, तर रत्नदुर्ग किल्ला स्वराज्याचा इतिहास आणि कोकणचं वैभव आपल्याला अभिमानाने सांगतो. श्रोतेहो, निसर्ग आणि इतिहासाचा हा अनमोल ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी जपणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच संदेशासह आजच्या कोकण दर्शन कार्यक्रमाची आम्ही आता सांगता करतोय. तेव्हा श्रोतेहो, पुन्हा भेटूया कोकणातल्या अशाच एका नव्या पर्यटन स्थळाच्या सफरीत. तोपर्यंत मी सोनाली सावंत आणि मी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतोय. नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तू